सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी लागू करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेविरोधात आज कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादा लाड, भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून टीईटी परीक्षा निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला। यावेळी शिक्षकांनी शासनाकडे महत्त्वाची मागणी केली। टीईटी परीक्षेचा निर्णय रद्द होण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी करण्यात आली। ही मागणी पूर्ण न झाल्यास येत्या 24 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा गंभीर इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे। या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षिका आणि अनेक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या। नाही, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो टीईटीचा निर्णय झाला त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं होतं। या अनुषंगाने 4 ऑक्टोबरला मोर्चा राज्यभर आयोजित केला होता आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी 1 तारखेला आम्हाला शब्द आश्वासन दिलं होतं की 16 ऑक्टोबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय, परंतु याबाबत कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही। आणि या अनुषंगाने शासनाचा निषेध करणं असेल किंवा शासनाला त्या ठिकाणी हे याचिका दाखल करण्यास भाग पाडणं असावं यासाठी राज्यभर मोर्चे आयोजित केलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं 8 तारखेला म्हणजे आज शनिवारी हा भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आणि या अनुषंगाने जर शासनाने त्या ठिकाणी याचिका अद्यापही दाखल नाही केली तर येणाऱ्या 24 तारखेला राज्यभर शाळा बंद आंदोलन आम्ही करून शाळा बंद करणार आहोत। नाही, आज हे 1 दिवसाचंच आहे, परंतु या म्हणजे हा शासनाला इशारा आहे। या अनुषंगाने जर त्यांनी नाही विचार केला तर 24 तारखेला शाळा बंदचं आमचं आंदोलन असणार नाही। त्या दिवशी तर 1 दिवसाचं केलेलं आहे, पण त्याच्या पुढची भूमिका आम्ही नंतर ठरवणार। नाही, शासनाचा दृष्टिकोन आम्हाला तर असं वाटायला लागले की या शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या पाहिजेत आणि ज्या फीच्या शाळा आहेत तेवढ्या चालू राहिल्या पाहिजेत असं शासनाचं धोरण दिसतं। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।